धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात आज स्वाभिमानी मजूर संघटनेच्या वतीने मनरेगा कामे सुरू करण्याच्या मागणीसाठी मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मजुरांनी शासनाकडे ठामपणे मागणी करत आमच्या हक्काचं द्या, भीक नको असा नारा दिला. संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये मनरेगा अंतर्गत तात्काळ कामे सुरू करावीत, बेरोजगार मजुरांना भत्ता द्यावा, तसेच 4 नंबर फॉर्म वेळेत स्वीकारावा आणि मजुरांचा रोजगार भत्ता किमान 800 रुपये करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी मजूर संघटनेचे काम सुरू असून उमरग्यात शासनाविरुद्ध ही पहिली मोठी मजूर रॅली असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात बीड येथून जीवन राठोड, माजलगाव येथून योगिता गरड आणि प्रकाश गरड, अहमदपूर तालुक्यातून वर्षा राणी वाघमारे तर नांदेड जिल्ह्यातून पंचशीलाताई यांचा सहभाग नोंदवला. तसेच उमरगा तालुक्यातील लक्ष्मी राजपूत, कलावती राजपूत, विजयसिंह राजपूत आणि इतर अनेक मजूर व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने मजुरांच्या उपस्थितीत ही रॅली यशस्वी पार पडली असून शासनाने मजुरांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रणरागिणी न्यूज. स्वतंत्र जो काही रोजगार हमीचा विषय आहे, या विषयाला घेऊन स्वाभिमानी मजूर संघटना या देशभरामध्ये मजुरांसोबत काम करते. काय गरज आहे आपल्याला या ठिकाणी येऊन बसायला? आपल्याला काही काम झालं नाही म्हणून आपण या ठिकाणी बसलोच का? आपल्याला काही इथं हौस आहे म्हणून आपण या ठिकाणी बसलो का? नाही. आपल्याला खऱ्या अर्थानं काम पाहिजे, आपल्याला काम नाही म्हणून आपण या ठिकाणी बसलो. आता आपल्याला हौस आहे म्हणून इथं बसलो का? काहीच व्हिडिओ साहेबाला आपल्याला कधीतरी बघितलं नाही म्हणून आपण या ठिकाणी थोडं चालत नाही. आपल्याला आमच्या हाताला जे काही आपण मजूर आहेत, आपण मजूर काही करतोय. आपल्याला सगळीकडचे शेतीमध्ये कामं संपलेले आहेत आणि आमचा जे काही 2005चा जो काही कायदा आहे, तो कायदा काय सांगतो? कायदा काय तर रोजगार हमी ज्यावेळेस मजुरांच्या हाताला काम नसेल त्यावेळेस मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी 2005 मध्ये केंद्र शासनानं हा कायदा पारित केला. कायद्यामध्ये काय तरतुदी केल्या? सगळ्यात नंबर 1 ची तरतुदी केली की जर कुठल्याही मजुरानं काम पाहिजे असेल, त्यांनी जर काम मागणी केली तर त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला मजुरी द्यावी. आता आम्ही जवळपास मागच्या वर्षीपासून करतोय. या उमरगा तालुक्यामध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आणि जिल्ह्यामध्ये जे काही स्वाभिमानी मजूर संघटनेच्या नावानं आम्ही सगळ्या गोष्टी मजुरांसोबत काम करतोय. आम्हाला वाईट अनुभव येत आहेत प्रशासनाचे, नव्हे तर या शासन दरबारी काम करणाऱ्या सर्व, या प्रक्रियेमध्ये काम करणारे सर्व जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यंत्रणा असेल. काय अनुभव येतो आम्हाला? या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे 15 दिवसाच्या आतमध्ये मागणी केल्यानंतर त्यांना मजुरांच्या हाताला काम द्यावं. पण या ठिकाणी आम्हाला महिना 2 महिने होत आहेत अर्ज देऊन सुद्धा. या उमरगा तालुक्यामध्ये आपण अनेक ग्रामपंचायतीमध्ये कामाची मागणी केलेली आहे. 6 महिने म्हणतायत, मागणी करूनही काम मिळत नाही. कायदा सांगतो 15 दिवसाच्या आतमध्ये काम द्यावं. म्हणजे ही जी काही कायद्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे आणि याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ सादर करत आहोत. हा जो काही कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी करा. याच्यासाठी आपण या ठिकाणी जे काही मायबाप म्हणून आपण या ठिकाणी